राज्यातील शाळांमध्ये पहिलीपासून हिंदी भाषा सक्तीच्या विरोधात येत्या 5 जुलै रोजी मुंबई इथं आयोजित करण्यात आलेल्या मोर्चामध्ये मनसे प्रमुख राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येणार आहेत. मागच्या अनेक दिवसांपासून या दोघांच्या युतीबाबत चर्चा सुरू आहेत. मात्र हिंदी सक्तीच्या विरोधात हे दोघेही बंधू एकत्र एका मोर्चामध्ये सहभागी होणार आहेत. ठाकरे बंधूंनी एकत्र यावं अशी चर्चा सोशल मीडियामधून सुद्धा वारंवार चर्चेला आली होती. आता इथे 5 जुलैला हे दोन्ही बंधू एकत्र मोर्चामध्ये पाहायला मिळतील. खरं तर दोघांनीही म्हणजे राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे देखील महाराष्ट्रातील जनता मराठी यासाठी प्राधान्यानं भूमिका घेत असताना आपण पाहिलं आहे. काल राज ठाकरेंना सरकारमधील काही लोक भेटायला आले होते. त्यावेळी मातोश्रीवर मराठी कृती भाषा समितीचे लोक उद्धव ठाकरे यांना भेटायला आले होते. राज ठाकरे यांनी 6 जुलैला मोर्चा काढण्याची घोषणा केली. त्यावेळी मातोश्रीवर बैठक सुरू होती असं संजय राऊत यांनी सांगितलं. मातोश्रीवरील बैठक आटोपून बाहेर पडल्यानंतर राऊतांना राज ठाकरेंचा फोन आला. त्यांनी राऊतांना म्हटलं की तुम्ही 7 तारखेला आंदोलन ठरवलं, मी आत्ताच 6 तारखेची घोषणा केली. मराठी भाषेचे 2 वेगवेगळे मोर्चे निघणं हे बरं दिसत नाही. हे एकत्र आंदोलन झालं तर जास्त प्रभाव पडेल, मराठी भाषिकांना आनंद होईल. त्यावर राऊतांनी होकार देत शिवसेना प्रमुखांशी चर्चा करतो असं सांगितलं. त्यानंतर मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरेंशी चर्चा केली. त्यावर कोणतीही आडेवेडे न घेता उद्धव ठाकरे म्हणाले की मराठी माणसाचं ऐक्य दिसणं गरजेचं आहे. 6 तारखेला आषाढी एकादशी असल्यानं उत्सव असल्यानं आपलं आंदोलन मराठी माणसांपर्यंत पोहोचवणं अडचणीचं जाईल. त्यामुळं 7 तारखेला आपण आंदोलन ठरवलं होतं. आता एकत्र करणार असू तर अडचण नाही. आपण चर्चा करू अशी भूमिका उद्धव ठाकरेंनी घेतली. 7 तारखेऐवजी मोर्चाची तारीख 5 जुलै करावी असं देखील उद्धव ठाकरे यांनी सांगितलं. त्यानंतर राऊत यांनी पुन्हा उद्धव ठाकरे यांना फोन करून या संदर्भात विनंती केली की राज ठाकरे यांनी देखील याबाबत तात्काळ होकार दिला. एवढंच नाही तर 5 जुलैला सर्वजण एकत्रितपणे मोर्चामध्ये सहभागी होऊ असं देखील राज ठाकरे यांनी सांगितल्याचं संजय राऊतांनी सांगितलं. हिंदी सक्ती विरोधातल्या मोर्चामुळे का होईना राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येत आहेत. त्यामुळे राज्यभरात पुन्हा एकदा राजकीय चर्चांना उधाण आलंय. ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा टॉप न्यूज मराठी. आपला महाराष्ट्र, आपली बातमी.